हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बटाटा आणि रव्याचा उत्तप्पा बनवलेला होता। तर ते कसा बनवला आहे त्याची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रिया आणि दादू दोघंही जण पहिल्यासारखं काही शांत बसत नाहीत, म्हणजे एखादी वस्तू जर त्यांना दिसली तर ती त्यांना ओढायची असते, घ्यायची असते। दोघांनाही जर बेडवर टाकलं तर बेडवर काही ते शांत बसत नाहीत आणि पडण्याचीही भीती वाटते। त्यामुळे त्या दोघांना खाली अंथरूण टाकलं होतं। तर एवढं मोठं अंथरूण टाकून सुद्धा तिला काही अंथरुणावर बसायचं नव्हतं। खाली जे पसारा आहे तर ते तिला ओढायचंच होता। तेवढा काही पसारा खाली ठेवलेला नाही, तरी पण मी तिला 1-1.5 तास धिंगाणा केल्याच्या नंतर खूप जास्त दमून गेली होती। आणि तर अशी तर आम्हाला झोळीशिवाय झोप येत नाही, पण दमल्यामुळं खूप जास्त दमली होती म्हणून झोळीशिवाय झोपी गेली। दादूलाही खूप जास्त झोप येत होती, पण त्याला काही झोपायचं नव्हतं, कारण की त्यानंतर मग मी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले। तर आज जेवणामध्ये बनवायचं होतं बटाटा आणि रव्याचे उत्तप्पा। तर त्यासाठीच मी अगोदर बटाटे मिक्सरमध्ये काढून घेतले, त्यामध्ये 3 वाटी मी रवा मिक्स करून घेतला आणि थोडंसं डाळीचं पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि जे उत्तप्प्याला आपण सामान टाकतो म्हणजेच कांदा, नंतर आणखी टोमॅटो, हे सगळं चिरून घेतलं आणि बॅटरमध्ये ॲड केलं। तर त्यानंतर मग आणि एक तर सांगायचं राहिलं तर थोडंसं दही पण मी याच्यामध्ये टाकलं होतं। आपण जसा उत्तप्पा बनवतो तसंच सगळं करायचं आहे, फक्त बटाटे जे आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि त्यानंतर मग उत्तप्पे बनवून घेतले, खूप छान झाले होते। तर असा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।